निघालो बघा आपण आता एक्झाम द्यायला आणि पोचलो आपण कॉलेजमध्ये आणि गेलो क्लासरूममध्ये. तर असलं घाण नशीब होतं, आज पहिल्या बेंचवर माझा नंबर आला. तर काय करणार आता. आलो बाहेर आपण पेपर देऊन, जरा वेळ आहे अजून सुटायला. तुमच्या भावाचं नशीब असलंही ना, आज शेवटचा पेपर होता आणि आपला नंबर आला आज पहिल्या बेंचवर. काय लिहिणार मग, येईल तेवढंच लिहून आलो आहे. चला आता कसं होतंय काय होतंय किती पाडतात काय माहीत ना. आपण काय लय लोड घेत नाही त्यासाठी. आपले मित्र आताच आहेत, आपण थांबतोय बाहेर. आता निवांत बाहेर येऊन बसलो. मित्र पण आले आपले आणि त्यांचं चाललं डिस्कशन. म्हटलं याला एवढं हुशार आहेत काय माझं मित्र. नंतर आपण निघालो घरी जायला. घरी निघालो आपण, घरी जाऊन पोचलो की जरा वेळच बसलो की लगेच आमचे शेठ म्हणले चला आपल्याला बाहेर जायचं आहे. त्यांना केस कापायची होती, त्यांची वाढलेत ना केस बघा. मग गेलो, पोचलो आपण, आला नंबर त्यांचा. मग बसलेलो आपण. तर आपण गेलतो रॉयल युनिसेक्स सलूनमध्ये आणि तिथून माघारी घरी आलो. घरी येऊन बघतोय तर काय बिर्याणी करायची तयारी चाललेली. आईला म्हटलं आजचा बेत खतरनाक आहे, कारण आमच्या मामी असल्या क्वालिटी बिर्याणी बनवतात ना, खतरनाक. आणि तुम्हाला बिर्याणी बघून जर बिर्याणी खायची क्रेविंग झाली असेल ना, तुम्ही आपल्याला डायरेक्ट DM करू शकता, कारण आमच्या मामी बिर्याणीची ऑर्डरसुद्धा घेतात आणि एक नंबर देतात. खतरनाक विषय. नंतर बघा दम वगैरे लावायचं चाललेला, एकदम क्वालिटी असा विषय. वरनं तूप वगैरे टाकून पुदिना बिदिना टाकून मस्तपैकी रावस कार्यक्रम चाललेला. नंतर दम द्यायला ठेवली बघा बिर्याणी आणि आपली बिर्याणी झाली. आता अशी दाबून खातो का नाही, या तुम्ही पण खायला. आणि आपली व्हिडिओ आवडली असेल